महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवार दिनांक 14 ऑगस्टच्या जालना दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून अखिल भारत हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंह सूर्यवंशी आणि देवगिरी प्रांत प्रमुख ॲडव्होकेट ईश्वर बिल्होरे यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे। मुख्यमंत्री जालना दौऱ्यावर येत असताना हिंदू महासभेद्वारे विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात येणार होते। मात्र त्यापूर्वीच गुरुवारी दिनांक 13 रोजी सायंकाळी पोलिसांनी ही स्थानबद्धतेची कारवाई केली। अखिल भारत हिंदू महासभेद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर काही मागण्या मांडण्यात येणार होत्या। त्यांना भेटून निवेदन द्यावयाचे होते। मात्र तत्पूर्वीच आम्हाला स्थानबद्ध करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगून धनसिंह सूर्यवंशी म्हणाले की स्थानबद्धतेच्या दरम्यान आम्ही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले। पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असून कॉरिडॉर आराखडा या गोंडस विकासाच्या नावाखाली तिथली ऐतिहासिक ओळख, पुरातन वास्तू, मठ, मंदिरे, वाडे आणि स्थानिकांची घरे उद्ध्वस्त केली जात आहेत। हा आराखडा स्थगित करून स्थानिक नागरिक व वारकरी व भाविकांच्या सहभागातून सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा अशी आमची प्रमुख मागणी आहे। प्रभू रामचंद्र व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक जालना शहराचे नाव बदलून जनकपूर करण्यात यावे अशी जालनाकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे। यापुढेही या मागण्यांवर आम्ही ठाम राहणार आहोत। आमचे कोणतेही हिंसक किंवा बेकायदेशीर आंदोलन नव्हते। आम्ही केवळ शांततापूर्ण मार्गाने निवेदन देण्यासाठी जाणार होतो। पंढरपूरची सांस्कृतिक परंपरा नष्ट करून तिथे केवळ पर्यटन स्थळ बनवण्याचा घाट घातला जात आहे, ज्याचा आमचा विरोध आहे। तसेच जालना शहराच्या नामांतराबाबत आणि पंढरपूर कॉरिडॉरच्या मुद्द्यावर प्रशासनाने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे। मुख्यमंत्र्यांनी आमच्या या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी धनसिंह सूर्यवंशी यांनी केली। स्थानबद्धतेदरम्यान हिंदू महासभेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले। सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप व तालुका पोलीस ठाण्याचे रामचंद्र रंगे यांनी हे निवेदन स्वीकारले। यावेळी महाराणा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुखलाल सिंह राजपूत व हिंदू युवक सभेचे कार्तिक मदन उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। पोलिसांनी काय सांगणार? काही विषय नाही, आमचं एक शांततेनं आंदोलन होतं। सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या जनकपूरमध्ये, ज्याला जालना शहर म्हणतात, या ठिकाणी त्यांचं आगमन आहे। आणि हिंदू महासभेचं म्हणणं आहे की पंढरपूर ही म्हणजे महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी आहे आणि त्या राजधानीमध्ये तुम्ही कॉरिडॉरच्या नावाखाली म्हणजे विकासाच्या नावाला तुम्ही काय कराले की जी तिथली सांस्कृतिक परंपरा आहे ती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात। म्हणजे तुम्हाला तिथं पर्यटन स्थळ बनवायचं आहे की धार्मिक स्थळ ठेवायचं आहे, हा एक फार मोठा प्रश्न आहे। आणि त्या अनुषंगाने संपूर्ण पंढरपूरवासीय, तिथे रहिवासी असतील, व्यापारी असतील, जे नागरिक वगैरे जिथे सर्व लोक आहेत, वास्तुविशारद लोक आहेत, यांना कोणत्या प्रकारचा विश्वासात न घेता फक्त मनमानी कारभार, फक्त आम्ही राज्य चालवतो म्हणून आम्ही काहीतरी करू, हे काही योग्य नाही आहे। आणि त्या अनुषंगाने एक महाराष्ट्रामध्ये हिंदू महासभेने एक आंदोलन सुरू केलेलं आहे, याचा निषेध आम्ही करतो। दुसरा विषय आहे की जालना शहर याची जी ओळख आहे व्यापारी पेठ म्हणून, तर याची जनकपूर म्हणून नोंद झाली पाहिजे अशी एक सांस्कृतिक आणि पुरा जालना शहर भाषेतले व्यापारी असतील, उद्योगपती असतील, नागरिक असतील किंवा प्रशासनातील जे अभ्यासू अधिकारी कर्मचारी आहेत, यांना वाटतं हे जनकपूर झालं पाहिजे। त्या अनुषंगाने हिंदू महासभा आम्ही फक्त त्यांना निवेदन देणार होतो, पण त्यांनी निवेदन घेण्यापूर्वीच हिंदू महासभेचे देवगिरी प्रांत प्रमुख ॲडव्होकेट ईश्वरजी बिल्होरे यांना ताब्यात घेतलं। आमचे काही कार्यकर्ते हिंदू महासभेचे, त्यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशन पोलीस, आमचे जालना पोलीस कर्मचारी यांनी एक मी नेतृत्व करतो म्हणून मलाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आमचा कुठेही वाद करण्याचा विषयच नव्हता, आम्ही कुठे अर्जही दिला नव्हता, आम्हाला कुठेही तिथं धिंगाणाही करायचं नव्हता। आम्ही त्यांना हिंदुत्वाच्यामुळं त्या ठिकाणी बसवलेलं आहे। जे एक विसरून गेले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस की हिंदू महासभेचे तत्कालीन स्वर्गीय राष्ट्रीय नेते, त्यांना ते पण गुरु मानायचे, फडणवीस साहेब मानायचे। वाना उत्पातजी, पंढरपूरचे रहिवासी, अत्यंत बुद्धिमान बुद्धिशील व्यक्तिमत्व, ते एकदा म्हटले होते की देश में नरेंद्र, महाराष्ट्र में नरेंद्र,
देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र ही त्यांनी भूमिका विषद केली होती. परंतु असं वाटत नाही सन्माननीय देवेंद्रजी या भूमिकेला कुठे हिंदुत्वाच्या किंवा देशामध्ये राज्यामध्ये कोणती परिस्थिती आहे हे समजून घ्यायला कोणी तयारच नाही आहे. आणि हिंदू महासभा बोलत असताना त्यांनी विसरू नये की हिंदू महासभा म्हणजे भाजपाचे म्हणजे पुन्हा जनसंघाची आम्ही महत्त्वपूर्ण भूमिका आम्ही निभावत आलेलो आहोत. पितृसंस्था म्हणजे हिंदू महासभा आहे सकल हिंदुत्ववादी संघटनांची, तरी तुम्ही समजून घेत नाही. आज मुख्यमंत्री जालन्यात येत आहेत, तर तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचं कारण काय आहे नेमकं घेण्यासाठी ताब्यात? त्यांना असं वाटलं असेल कदाचित की बा हिंदू महासभा काही आक्रमक भूमिका घेईल आणि त्यांना काहीतरी त्यांच्या म्हणजे वेगवेगळे त्यांचे आहेत डिपार्टमेंट, DSB असेल, SID असेल, काय ते त्यांचे डिपार्टमेंट वेगळे असतात काहीतरी. त्यांना असं वाटलं असेल कदाचित की हिंदू महासभा काही करूही शकतो, ते ना करू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय आव्हान करणार? देवेंद्र फडणवीस जालना शहरात येत आहे, त्यांना काय आव्हान करणार तुम्ही जालना शहर? त्यांना आव्हान नाही, विनंती आहे की पंढरपूरचं कॉरिडॉर रद्द करा आणि जालना शहराचं नामकरण जनकपूर करा, एवढी विनंती आहे.